चला तर मग पहिले सत्र सुरू होऊ देत. आजच्या कार्यक्रमात जे आलेले आहेत ते सगळे जण बाबांच्या खूप खास प्रेमापोटी आले आहेत. पहिल्या सत्रात आहेत राजेंद्र मणेरीकर, जे साताऱ्याचे आहेत. त्यांचं आपण टाळ्या वाजवून वेलकम करूयात. ते आज गायन करणार आहेत. हो, रामभाऊ कोल्हटकर त्यांचा सन्मान करतील. राजेंद्र मणेरीकरांचे गुरु आहेत पंडित राम मराठे, पंडित मधुसूदन कानेटकर यांचे ते शिष्य आहेत. साथीला आहेत श्री प्रकाश वगळ आणि श्री विकास पाध्ये तबलेवरती. कृपया शांतता राखावी. कार्यक्रमाला सुरुवात होऊ देत.
प्यारे मन में रहिए माझे मोहे का
माझी मुलगा प्यारे मन में रहिए निसदीना माझी मोर गाऊची कापरी प्यारे मन में रहिए निसदीना माझी गाऊची माझी मोर गाऊची कापरी माझी मोर गाऊची कापरी प्यारे मन में रहिए निसदीना माझी मोर गाऊची माझी मोर गाऊची माझी मोर गा माझी मोर माझी मोर गाऊची कापरी प्यारे मन में रहिए निसदीना माझी मोर गा अरे हो दुनिया न मिल हो दुनिया न मिल हो दुनिया न मिल हो दुनिया न मिल ओ दुनिया न मिल ओ दुनिया न मिल ओ दुनिया न मिल ओ गाओ बजाओ सप्त सुर नगे में सब मिल बजाओ दुनिया न मिल हो गाओ बजाओ सप्त सुर नगे में सब मिल बजाओ दुनिया न मिल हो गुंजन सब होत नाही गुंजन सब होत नाही गुण की चर्चा नाही गुण की चर्चा नाही सेवा गुणियन की सेवा गुणियन की गुणिदास साजन गुणियन मिल हो गुंजन सब होत नाही
हे विकास पाध्ये मास्तरांचे शिष्य, शेखरचे गुरुबंधू आणि पुण्यात शेखर असताना नियमित संबंध ठेवलेले. आणि शेवटचं गाणं माझं आणि वैद्यबुवांचं झालं शेखरच्या घरी, तेव्हा साथ यांनीच केली होती. आणि वहिनीने सांगितलं की आज त्यांनी इथे बसलं पाहिजे. त्यात फार सुंदर ठेका धरला होता आणि फार छान गाता आला. नाही नाही, हे प्रकाश वगळ हे खास मुंबईहून आले. शेखरची दोस्ती ज्येष्ठ लोकांशी फार असायची आणि ती आरेतुरेत असायची. तर यांचे गुरुजी म्हणजे चंद्रचूड वासुदेव आणि शेखरची फार घनिष्ठ मैत्री होती. तर त्यांचे हे शिष्य आहेत आणि त्यांना शोभेशी साथ त्यांनी केली. धन्यवाद. बोलण्याची भीती वाटते. फार लहानपणापासून माझे आणि शेखरचे संबंध, मी, मकरंद आणि शेखर असे आमचे गप्पा होत असत. शेखरचं वैशिष्ट्य असं, तबला तो आधी वाजवू लागला आणि मग एका क्षणी पाद्यमास्तरांकडे शिक्षण सुरू केलं. तर तेव्हा तो खूप बिझी असे, बाकीच्या कामांमध्ये तो खूप बिझी असायचा. आपण ऐकलं नाही काय 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 काय. पण एकदा त्यांनी ठरवलं की मास्तरांकडे तबला शिकायचा. असं ठरवल्यानंतर मात्र त्यांनी एकही वार चुकवला नाही. हे मी 100% मास्तरांच्या सहवासातला मनुष्य म्हणून सांगू शकतो की एकही वार त्यांनी चुकवला नाही. आणि मास्तरांच्या पुढे बसून त्यांनी मास्तरांनी शिकवलं ते सगळं आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. आणि फार त्याचं धन्यवाद. अतिशय अप्रतिम कार्यक्रम झाला. गंमत म्हणजे दुसरं पुढचं चालू करण्याच्या आधी एक गंमत सांगते छोटीशी. बाबा नेहमी म्हणायचे की राजेंद्र मणेरीकर म्हटलं कोण आहेत हे, काय माहितीच नसायचं मला. तर म्हणजे काहीच माहिती नसायचं, बिकॉज मला काहीच म्युझिकचं त्यांचं काहीच माहिती नव्हतं. जेव्हा मी घरी आले अशीच आमची एक दिवशी बोलता बोलता टूम निघाली, चला महाबळेश्वरला जाऊ. मग तेव्हा बाबा म्हणाले महाबळेश्वरला जायचं आहे तर मग राजेंद्र मणेरीकर माझा खास मित्र आहे, त्याच्याकडे जायचं मात्र बरं का, ते साताऱ्याचे आहेत. आज मला कळलं कोण आहेत ते. येस. दुसरे आहेत कल्याणी साळुंके, ज्या ठाण्याच्या आहेत. त्यांच्या गुरु होत्या पंडित पुरुषोत्तम, त्यांचे गुरु होते पंडित पुरुषोत्तम पांडे, पंडित वसंतराव कुलकर्णी आणि पंडित डॉक्टर अशोक रानडे. त्यांच्या शिष्या हर्षा भावे तानपुऱ्यावर आहेत. त्यांच्या साथीला आहेत अभिजित जायदे आणि संवादिनीला आहेत श्रीराम हसबनीस.
चला तर मग बघूयात. नमस्कार. आज इथे शेखर भैयांसाठी आम्ही सगळीकडे आलो आहोत मुंबईहून. शेखर भैयाचा आणि माझा साधारण 1993 संबंध आला आहे. रानडे सरांकडे NCPAमध्ये जेव्हा पहिला कार्यक्रम मी केला तेव्हा तबला संगत शेखर भैयांनी केली. त्यानंतर त्यांनी जो एक कॅसेट काढली होती, त्या कॅसेटमध्ये त्यांनी मला गायची संधी दिली आणि त्यानंतर ते असेपर्यंत मला लहान बहीण मानायचे ते आणि मला ते कडकडताई म्हणायचे ते आणि मकरंद भैया. का माहिती नाही, कदाचित त्यांना वाटत असेल की मी खूप भांडखोर आहे. पण त्यांचं प्रेम होतं ते. शेखर भैयांना आम्ही सगळे खूप मिस करतो. इतकं त्यांनी असं काही कधी अंतर नाही ठेवलं की आम्ही लहान आहोत किंवा अत्यंत प्रेमाने तास तास बोलायचे, त्यांच्या गोष्टी सांगायचे, त्यांना तब्येतीबद्दल काय वाटतं आहे ते सांगायचे. कधी फोन करून म्हणायचे की माझे उच्चार आता कसे येत आहेत सांग, चांगले येत आहेत का? मग मी सांगायचे हां आता हे छान वाटतं ऐकायला. मग म्हणे मी याच्यावर काम करतो आहे. म्हणजे त्यांचा जो स्ट्रगल होता ना, त्यांनी एक चॅलेंज म्हणून घेतला होता असं वाटतं आहे मला आणि त्याला ओव्हरकम करणं हेच ते शेवटपर्यंत करत राहिले. तर अशा शेखर भैयांसाठी आज इथे गायचं आहे मला. हा तानपुरा मला शेखर भैयांनी दिला आहे आणि त्यांनी दिला आणि त्यानंतर आजपर्यंत मी हाच तानपुरा वापरते. मेघ मल्हारने मी गाण्याची सुरुवात करते.
वाह, अप्रतिम. अगदी खरंच मला काटा आला. पुढचे येत आहेत श्री गिरीश गोगटे. ते एकल तबला वादन करणार आहेत. त्यांचे गुरु होते पंडित श्रीधर पाध्ये आणि साथीला असणार आहेत श्रीराम हसबनीस. आज शेखरचा जन्मदिन म्हणून निर्मलाताईंची कन्यका मेधा गोगटे जोगळेकर तिने आत्ताच माझ्या पाहण्यात आलं की फेसबुकवर एक लेख लिहिला आहे. तो तुम्ही नंतर जरूर वाचा. मी लेख काही सगळा वाचत नाही, पण तिने त्याच्यावरच एक काव्य केलं आहे. ते मला खूप असं वाटलं की आत्ता आपल्यासमोर वाचून दाखवावं, आठवण परत एकदा सगळ्यांच्या समोर काढावी. मनातले काही. शेखर खांबेटे. आम्हा सर्वांचे प्रिय स्नेही आज वाचू. आज ते आमच्यासोबत आठवणी स्वरूपात आहेत आणि निरंतर राहतील. शेखर हरहुन्नरी होता. तबला तर तो छान वाजवायचाच, पण तो उत्तम व्यवस्थापक कार्यवाह होता. तो असला की सर्व गोष्टी आखीव आणि शिस्तीत व्हायच्या. इतरांना कोणतीही विवंचना नसायची. पुढे लेख खूप मोठा आहे, तो जरूर वाचा आपण. आपल्या सर्वांचे. माझी कविता मेधानी लिहिलं आहे. आपल्या सर्वांचे सन्मित्र सुप्रसिद्ध तबलावादक शेखर खांबेटे यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले. त्यांनाही शब्दपुष्पांजली सादर अर्पण. RBIची नोकरी होती संसाराची योजना. कर्तव्य पूर्ण करताना केलीस कला साधना. तबलावादन आणि केलेस नाटकातून काम. बहुविध गोष्टींनी बनले व्यक्तिमत्व बहुआयाम. पाध्ये मास्तर, विजयाबाई, रानडे गुरुजी थोर, ऐसे अनेक गुरुजन उत्तम नामवंत गुणी अपार. कर्तव्य आणि कला साधनेसाठी भक्कम साथ. मातोश्री आणि पत्नी मयुरीचे खंबीर ते हात. गुणग्राहक दृष्टी तव होती, अनेक मित्र वेचले. विविध कार्यक्रमात बहुगुणी कलावंत जमविले. ज्येष्ठ असो वा कनिष्ठ, एकेरी स्नेहल संबोधन. मैत्रबंध जोडले साऱ्यांशी आपुलकी दावून. संगीत नाटक, शास्त्रीय मैफल, वादन अनेक रंग. बैठकीची लावणी, देवगाणी आणि निवेदनाचा ढंग. गोड गोष्टी, इसापनेती, बडबड गीते छोट्यांस्तव. नाट्यसंगीत, शास्त्रीय, कीर्तन, ध्वनिमुद्रण मोठ्यांस्तव. कार्यक्रम, ध्वनिमुद्रण योजना जेव्हा तेव्हा ठरल्या. अचूक सकुशल व्यवस्थापन, शिस्तबद्ध त्या केल्या. भेटी गप्पा मित्रांच्या होत राहतील अनेकदा, पण भेटता आता कोण म्हणेल मज मेधा, तिरकिटधा तिरकिटधा. श्रीराम श्रीराम. आता जे तबला ऐकवणार आहेत त्यांच्याबद्दल 2 वाक्य बोलली पाहिजेत. तर गिरीश गोगटे हे शेखरचे सर्वात आवडते तबला वादक आहेत. सोलो कोणाचा ऐकायचा तर तो गिरीशचा ऐकायचा, हे त्याचं अगदी पक्क होतं. आणि ते दोघं गुरुबंधू आहेत, एकाच गुरुकडे शिकलेले आहेत. पंडित श्रीधर पाध्ये यांच्याकडे गिरीशचं शिक्षण झालं आहे. आणि आश्चर्य वाटेल, पण हा शिक्षणाचा कालावधी तब्बल 45 वर्षांचा आहे. मास्तरांची सर्व विद्या मास्तरांनी गिरीशला दिलेली आहे. आणि दिल्ली अजराडा घराणं हे आता ऐकायला गिरीशशिवाय दुसरीकडे कुठेही मिळत नाही. त्यामुळे आम्हाला ते नेहमीच अपरूपाचं वाटतं. लहानपणापासून आम्ही एकत्र आहोत, पण तरी जितक्या वेळेला गिरीशचा तबला असेल तितक्या वेळेला आम्हाला तेवढाच उत्साह असतो. आणि मकरंद आहेत समोर, तोही तेच सांगेल. आणि हे 2 वाक्य सांगणं मला आवश्यक वाटलं. श्रीराम हसबनीस उत्तम लेहरावादक आहेतच, ते उत्तम सारंगी वादकसुद्धा आहेत, उत्तम चित्रकारही आहेत आणि IT इंजिनियरही आहेत. तर त्या दोघांना विनंती की आपलं काम सुरू करावं.
राजन जसं म्हणला शेखर आणि आम्ही गुरुबंधू आणि शेखरच्या स्मृतीचा हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात मला बोलवलं नसतं तरी हक्काने आलो असतो. इतके आमचे जवळचे संबंध होते. शेखर आमच्यापेक्षा वयाने ज्ञानाने कर्तृत्वाने खूप मोठा. पण मी जो एकेरी उल्लेख करतोय ना याचं श्रेय पण शेखरलाच जातं. कारण त्यांनी आमच्याशी संबंधच असे इतके मित्रत्वाचे ठेवले होते ना, एकदम मोकळेपणा, म्हणजे एकमेकांची चेष्टा मस्करी करणं किंवा खेचणं इथपर्यंत त्यांनी ते संबंध खूप असे बरोबरीचे ठेवले होते. त्यामुळे तो आमच्यापेक्षा खूप मोठा आहे असं आम्हाला कधी त्यांनी जाणवू दिलं नाही. त्यामुळे आत्ता मी जो शेखरचा एकेरी उल्लेख करतोय त्याचं पण मी म्हटलं तसं की त्याचं श्रेय पण शेखरलाच जातं. त्याच्या व्यस्ततेमुळे बरेच वेळा मास्तरांच्याकडे आणि आमची त्याची गाठ व्हायची नाही, पण केव्हा तरी तो वेळ काढून यायचा तेव्हा नक्कीच त्याची गाठ व्हायची. आणि मास्तरांचे गुरुपौर्णिमेचे कार्यक्रम किंवा आम्ही काही जे सत्कार करू शकलो मास्तरांचे 60चा 75चा 81चा या सत्कारांमध्ये शेखरचा कायम सहभाग होता. आणि एकंदरीतच सगळ्या ॲडमिनिस्ट्रेशन हा जो पार्ट असतो, एखादा कार्यक्रम करायचा तो कसा करायचा याचं जे आम्हाला मार्गदर्शन नेहमी शेखरकडनं लाभायचं. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला तेव्हा जो यायचा ना तेव्हा आम्ही पहिला त्या की साऊंड कसा लागला आहे हे आम्ही शेखरवर सोडायचो. म्हणजे मला आठवतं एकदा मी वाजवत असताना त्यांनी मला कार्यक्रमात बाया बदलायला लावला. म्हणले बाया चांगला आहे पण तो माईकला चांगला येत नाही आहे. मी ही याची जी समज होती ना ह्या गोष्टीतली ती फार अप्रतिम होती. मी आता खूप जास्त बोलत नाही, कारण जसं मोहनजींनी म्हटले मगाशी की आपण वर्षभर महिने बोलत राहिलो तरी त्याच्याविषयी बोलणं संपायचं नाही. तर त्याची आठवण ठेवून मी 3 ताल वाजवतो सगळ्यांची परमिशन घेऊन.
पद्य मास्तरांची रचना आहे.
कायद्याची रोव ही एक विशेषता आहे. ते एक मास्तरांनी सांगितलंय. दादऱ्याचा एक छोटा रेल आहे मास्तरांचा, तो वाजवतो आणि बोला वाजवतो.
तसं म्हणतात. म्हणजे रचनाकाराची जी कल्पना आहे की मोर जसा पिसारा फुलवतो तो एकदम फुलवत नाही, त्याची एक प्रोसेस आहे. म्हणजे आधी मोकळा करून घेतो, मग थोडासा वर करून बघतो, पुन्हा खाली घेतो. ह्या ज्या त्याच्या वेगवेगळ्या हालचाली आहेत किंवा गती आहेत त्या 10 तिटकांत कधी गेलं 10 ह्या ज्या बोलपंक्ती आहेत त्याच्यात त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला. कथित कथा धातूला कत धा तीट धीट धात धा तकत तकत धा तीट कथा थीट धात धा तीट कथा थीट धात धा तीट कथा थीट धात धा. ही बंदिश मला गोपाळ वाडेगावकरांनी सांगितली होती. म्हणजे माझे मी लहान असताना पहिले गुरु गोपाळ वाडेगावकर आणि त्याच्यानंतर जसं राजननी सांगितलं जवळजवळ 4 तपाचा मास्तरांचा सहवास आहे. घेड नाग ते नाग घेता घेत ठाक ते ताकडा नाग येते घेड नाग ते नाग ताक घेता घेणे नाग ताक धे ताक धे धे ताक. तबला जेव्हा लोकांना आवडतो ना तर 80% शेअर लेहरेवाल्याकडे जातो. नाही खरं सांगतो, कारण तिकडे जर लय मिळाली नाही ना तर इथे काही करू शकत नाही कोणी. त्यामुळे लेहरेवाल्याचं जे महत्त्व आहे ना, म्हणजे मार्केटिंगमध्ये आम्ही काही जॉबला थँकलेस जॉब म्हणतो. म्हणजे चांगले गेले तर कोणी चांगलं म्हणत नाही, पण जरा झालं की हा थोडासा थँकलेस जॉबमध्ये मोडतो. पण त्याचं महत्त्व इतकं आहे की त्याच्याशिवाय तबलेवाला काहीच करू शकत नाही. त्यामुळे श्रीरंग करता एकदा टाळ्या. मुळात काय आहे, हा तबला माझ्या आवडीचा आहे, त्यामुळे ते सहज आनंद घेऊन होतं, त्याचं काही प्रेशर नसतं.